गुड मॉर्निंग फ्रॉम कोकण. हे आमचं गाव वैभववाडी, सिंधुदुर्ग, जांभवडे. आणि तुमचं गाव कोणतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त सकाळची सुरुवात झाली होती. सूर्य नुकताच उगवत होता आणि आम्ही उठलो होतो. मुंबईला आहे ना, मी, आर्या आणि मायरा सूर्य उगवायच्या आधी कधीच उठत नाही, पण गावी सूर्य उगवायच्या अगोदर आम्ही तिघीजणी उठलो होतो. तिघी म्हणजे आम्ही सगळेच उठलो होतो, पण आम्ही तिघी मोस्ट ऑफ पहिले उठलो होतो. आणि त्यानंतर नाश्ता केला, कोरा चहा आणि फरसाण, मस्त निसर्गाचं सौंदर्य पाहता पाहता. आणि त्यानंतर हे महाराज साहेब आले होते, एक सोडून 3-4 आले होते. तर त्यामुळे ह्यांना घाबरून आर्या घरात पळाली होती आणि मायरा तिच्या आजोबांच्या कुशीत जाऊन लपली होती. हे मायराचे काका आजोबा, ती त्यांच्या कुशीत जाऊन लपली होती. मग वांदर गेल्यावरती मॅडम हुशाऱ्या करायला लागल्या, मी असं करेन आणि मी तसं करेन. मग आमचा सिंगर जागा झाला. ऐकट माडल हरी कावड, ऐकट माड इड मड असं कठावडा उडून सडला. त्यानंतर मग आम्ही गेलो विहिरीवरती पाणी काढायला. सगळेच काढत होते तसे, पण मला खूप एक्साइटमेंट होती. मी लाईफमध्ये कधीच विहिरीतून पाणी काढलं नव्हतं आणि मला विहिरीत आता वाकून बघायला पण खूप भीती वाटते. पण म्हटलं ट्राय करूयात, आता काढून बघूयात. मी माझ्या नंदीला म्हटलं की द्या ताई, मी काढते. त्यानंतर आम्ही तिघी निघालो फिरायला, फेरफटका मारायला. बकऱ्या वगैरे सगळ्या उचलून घेत होतो. मायरा मस्त कुशीत उचलून घेत होती बकरी. घर बांधल्यापासून ते आतापर्यंत 10 वर्ष झाली. आम्ही ही रूम कधीच वापरली नव्हती, तर त्यामुळे त्याचा दरवाजासुद्धा खराब झाला होता आणि रूमसुद्धा खूप खराब झाली होती. तर संध्याकाळी अनिरुद्धने आणि चिंटूताईने ती साफ करून घेतली. तर आजचा दिवस होता हा असा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.